मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर। बऱ्याच दिवसांपासून इन्स्टा अकाउंटवर तिच्या अपकमिंग प्रोजेक्टचे काही फोटो पोस्ट करताना दिसत होती। त्यात तिचा साडी लुक #काव्या या नावानिशी खूपच खुलून दिसतोय। असाच एक व्हिडिओ तिने नुकताच पोस्ट केला, ज्यात ती पांढऱ्या पडद्यामधून पिवळ्या साडीत मस्त फिरताना दिसतीये। तिचं हे शूट नक्की कशासाठी आहे हे मात्र अजून गुलदस्त्यामध्येच आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभिनेता स्वप्नील जोशीने देखील त्याच पांढऱ्या पडद्यामधून पास होणारा एक व्हिडिओ इन्स्टावर टाकला होता। अमृता आणि स्वप्नील या दोघांच्या व्हिडिओमध्ये एकच जागा दिसत असल्याने ते दोघं एका प्रोजेक्टचा भाग असल्याची चर्चा होतीये। त्यामुळे आता हे दोघं वेलकम जिंदगी या सिनेमानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना नव्या रूपात दिसतील। मात्र कहाणी में ट्विस्ट म्हणजे चार्मिंग अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने देखील त्याच्या इन्स्टा अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यात त्याच्यासोबत एका मुलीचे डोळे तर दुसऱ्या फोटोमध्ये स्माइलिंग फेस दिसतोय। हा चेहरा अभिनेत्री मधुरा देशपांडेचा असल्याची चर्चा होतीये। त्याचं कारण म्हणजे मधुराने देखील असाच एक मिळता जुळता फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला। याआधी मधुरा आणि सिद्धार्थने गुलाबजाम सिनेमात एकत्र काम केलं होतं। त्यानंतर आता ते पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसतील। त्यामुळे या चौघांचा कोणत्यातरी एकाच प्रोजेक्टशी संबंध असल्याची चर्चा रंगात आली आहे। अमृता खानविलकरनं आज एक फोटो पोस्ट करून त्याखाली #1day2go असं लिहून पोस्ट केलं। त्यामुळे या सगळ्या गोष्टींमागील नेमकं गूढ काय आहे हे उद्या आपल्याला समजू शकेल। तुम्हाला या पोस्टविषयी आणि या चौघांविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि मराठी सिनेसृष्टीतील ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी।